नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर आजचा आपला विषय आहे की व्हिडिओ अपलोड करताना आपण कोणती काळजी घ्यायला हवी. काही लोकांना व्हिडिओ अपलोड करताना काहीही माहीत नसतं. डायरेक्ट गॅलरीत जातात, त्यांचा एखादा व्हिडिओ घेतात आणि तो अपलोड करून टाकतात. पण त्याच्यानंतर व्हिडिओला टायटल असतं, डिस्क्रिप्शन असतं, तुमचं काय कंटेंट आहे, त्याची कॅटेगरी असते. तेच आपल्याला आज बघायचं आहे. पुन्हा त्याच्यावरती कोणते हॅशटॅग लावायला पाहिजे हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर जर तुम्ही माझ्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप व्हिडिओ अपलोड केले, तुमच्या व्हिडिओमध्ये नक्कीच व्ह्यूज वाढणार. तर चला बघूया. तर आज आपण बघणार आहोत की व्हिडिओ आपण परफेक्ट पद्धतीने कसा अपलोड करायचा. तर मी आता माझ्या गॅलरीमध्ये आहे. तर याच्यामध्ये मी हा एक व्हिडिओ घेते, एखादा छोटासा, फक्त एक्झाम्पलसाठी. तर हा व्हिडिओ मी घेतलेला आहे. आता इथं शेअर करते मी. याच्यामध्ये ऑप्शन आहेत YouTube, तुम्ही डिसाईड करा तुम्हाला. नेक्स्ट. तर हा फक्त शॉर्ट्स आहे. सेम तुम्ही मोठ्या व्हिडिओमध्ये पण करू शकता. फक्त खाली जो ऑप्शन आहे शॉर्ट्स, त्या जागी तुम्हाला व्हिडिओचा ऑप्शन चूज करायचा आहे. तर आता तुम्ही इथे टायटल टाकाल. तुमचा व्हिडिओ कशाच्या रिलेटेड आहे. एक्झाम्पल, जर तुम्ही आज कुकिंग केली आहे, तुमचा चॅनल कुकिंगचा आहे आणि तुम्ही समजा आज काही बिर्याणी बनवली समजा, तर इथं तुम्ही लिहू शकता की बिर्याणी कशी बनवावी किंवा इंग्लिशमध्येही टाइप करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये तर तुम्ही जे तुमचं टायटल आहे तुम्हाला तेच टाकायचं बिर्याणी कशी बनवावी आणि कशी बनवली त्याचं पूर्णपणे डिटेल्स तुम्ही टाकायचं आहे डिस्क्रिप्शनमध्ये. त्यासाठी हे डिस्क्रिप्शन असतं. तर ह्याच्यामध्ये तुम्ही काही हॅशटॅगही सोबत लावू शकता. तुमचं चॅनलचं नावही तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता. डिस्क्रिप्शन मीन्स तुम्ही जो व्हिडिओ बनवाल त्याची डिटेल्स आणि हॅशटॅग वगैरे जे तुम्हाला Instagram आयडी वगैरे, Facebook आयडी जेवढं तुम्हाला टाकता येईल तेवढं टाकू शकता. आणि त्यानंतर हे शक्यतो अनलिस्टेडच ठेवायचं आहे आपण आणि इथे तुम्ही अपलोड करून टाकायचं. आता हा मी अपलोड केलेला आहे. तर तुम्ही जाल आता YT स्टुडिओमध्ये. आता हा अपलोड झालेला आहे. तर तुम्ही इकडे बघा, थोडं चेक करायचं. तर तिकडे अपलोड होत असतो. थोडं थांबायचं. तर आता हा अपलोड होतोय. अजून झाला नाहीये. तर बघा इथे दिसतोय. म्हणजे आता याच्यामध्ये तुम्ही अनलिस्टेड केल्यामुळे आपल्याला याच्यामध्ये काही गोष्टी ॲड करता येतील. तर आपण डिस्क्रिप्शन केलेलं आहे, टायटल केलेलं आहे. तर मी तुम्हाला जे सांगते, तिथे तुम्ही टायटल वगैरे टाकून द्यायचं आहे, जे काही तुमचं असेल ते. आणि हे पेंडिंगच ठेवायचं सध्या. कारण तुम्ही ऑलरेडी सगळं हे अजून तुम्ही हे सगळं अपडेट करत आहात. तर इथे बघा ॲड टॅग. ॲड टॅग मीन्स काय? जे तुमचं टायटल आहे तेच तुमचं टॅग असायला हवं. दुसरी गोष्ट बाकी कुठे काहीच करायचं नाही. कॅटेगरी काय आहे तुमची? कुकिंग असेल तर तुमची कॅटेगरी असेल हाऊ अ स्टाईल किंवा पीपल अ ब्लॉग. शक्यतो लोकं हेच ठेवतात, पीपल अ ब्लॉग असं ठेवतात. आणि बाकी ठिकाणी तुम्हाला काहीही छेडछाडी करायची नाहीये. झालं? हे सगळं बनवून झालं, तर इथे ऑप्शन येतो. इथे मी सध्या XYZ करते. इथे ऑप्शन येतो आणि ह्याला पब्लिक करून इथे तुम्ही सेव्ह करू शकता. आता मी हा व्हिडिओ सेव्ह करत नाही, कारण मी फक्त तुमच्या इन्फॉर्मेशनसाठी हे एक डेमो म्हणून तुम्हाला अपलोड करून दाखवला. चॅनेलला लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. बेस्ट ऑफ लक.